चल आता आम्ही आलोय 12.5 तासाच्या जर्नी नंतर भुज स्टेशन इकडे आणि आता आम्हाला अजून 2 तासाचा प्रवास करून जायचं आहे धोर्डो सिटी येथे. धोर्डो हाय. कचरा जात असताना मध्ये एक फेमस मावा मिठाईचं शॉप लागतं, सो आम्ही तिथे आलोय मावा खायला. टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो. सो आता आपण 1.25 तासामध्ये पोहोचलो डेझर्ट किंग रिसॉर्टला. आता आम्ही जाऊ फ्रेश वगैरे होऊ आणि मग आम्हाला जायचं आहे व्हाईट कचरण. सारवलेलं आहे. लाईट छान आहे छान आहे. हॅलो गाईज, आता आम्ही रेडी झालोय आणि आम्ही आता चाललोय रण ऑफ कच्छ बघायला सनसेट. आता आम्ही जाऊ 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे. बघू सनसेट. त्यांची फोटोग्राफी चालू झालेली आहे. चला रे. Guys, are you excited to visit Ran of Kutch? Yay! Woo! आम्ही पोहोचलोय व्हाईट डेझर्टला, पण ते खूप लांब आहे इथून. आम्हाला इधर कॅमल कार्ट करून जावं लागेल, नाही तर चालत चालत माहिती नाही. आता विचारतो आम्ही कॅमल कार्टवाल्यांना आम्हाला पोहोचवतात का. व्हाईट डेझर्टचा एंट्री गेट आहे माझ्या मागे आणि इथे सगळे कॅमल कार्ट वाले. डिझाईन केले ना चेहऱ्यावर, पूर्ण उलटांवर डिझाईन काढला त्यांनी. ही आहे आमची कॅमल कार्ट आणि मला बस कसं वाटतं
येते, मजा येते. मजा ओमला आवडलं असतं यार, ओमला मज्जा येते. तो म्हणला बैठो पहले फोटो उधर. भीती पण वाटते. ताज सिर पर फिर भी है हम राजा. आवजना जळगाची माता मोठा श्रीमाता हरते गम मान मारी जब कोई सुन ले तो बेटे ना चढ़ियो हर फेटे. सुन ले तो बेटे ना चढ़ियो हर फेटे. अपन की अगर चस्की तेरी लाइफ समझ की. आता पण राईट व्हाईट डेझर्ट मध्ये पोहोचलोय. लांबच लांब विस्तीर्ण. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर हे सीझनल आहे, फक्त नोव्हेंबर टू फेब्रुवारीच्या महिन्यांमध्येच तुम्ही येऊ शकतात. बाकी टाइम हे पूर्ण पाण्याखाली असतं आणि मध्ये पाणी सुकून हे मिठाचे बेड्स तयार होतात आणि मग हे व्हाईट डेझर्ट आपण बघू शकतो. जास्त खारे एकदम सगळं समुद्रच आहे, पण हा सुकलेला समुद्र. एक्स समुद्र पण इकडे मात्र पाणी येतं एवढं. हे वाईट सनसेट बघून झालाय. आता आम्हाला परत चालत जायचं आहे, जिथे आमची कार उभी आहे. चला आता नंतर आम्ही तिथे टेंट सिटीच्या इथे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत, रण उत्सवचे, तिथे आम्ही फिरायला वगैरे जाऊ. व्हाईट डेझर्टकडे आम्ही एक कल्चरल इव्हेंट बघायला आलो. आता तो इव्हेंट मी कव्हर करतो. मुझे याद है वो 26 जनवरी 2021 सुबह जब पूरा देश गणतंत्र दिवस मनाने के लिए तैयार था. इस बात का किसी को भी जरा सा एहसास नहीं था कि कच्छ में क्या होने वाला है. कच्छ की माटी तले प्रकृति ने अपना रौद्र रूप दिखाया. जमीन हिमकी और 200 से अधिक गांवों की तबाही हुई. 20,000 से अधिक मासूम लोगों की जान चली गई और 1.5 लाख से ऊपर निवासियों को गहरी चोटें पहुंची. आज भी
स्मृति वन में जाकर आंखें और हृदय दोनों ही भर जाते हैं, जो एक श्रद्धांजलि है उन लोगों को जिन्होंने भूकंप में अपने प्राण खो दिए। लेकिन कच्छ एक रणभूमि है और कच्छ के लोग योद्धा से कम नहीं। लोगों के मनोबल से, एक असाधारण नेतृत्व करने वाले के बल से कच्छ का पुनर्निर्माण। आता आम्ही रणोत्सव मध्ये आलो. इथे सगळे स्टॉल्स वगैरे लागले. कोण गर्दी नाहीये पण जास्त इथे. आम्ही रणोत्सव संपायच्या वेळेला आलोय म्हणून रिकामं मिळालं. आई ते सगळं खाण्याचं आहे तिकडे. कितीला आहे ते? 100 रुपीज. हे आहे रणोत्सव मधले शॉप्स. चलो रणोत्सव. आता आम्ही चाललोय हॉटेलवर जेवायला. उद्या परत सकाळी येऊ सॉल्ट डेझर्ट बघायला, सनराईज. ऑथेंटिक गुजराती थाळी. त्याची ती सांगे काय काय. एक खिचडी आहे, हा गुजराती कढी आहे. हा ओके, हे वांग्याचं भरीत आहे पण ह्याला काय म्हणतात गुजरातीत मला माहित नाही. ओके, ही सेव टमाटरची भाजी, हे मला माहित नाहीये. ओके, हा शिरा आहे, ही बाजरीची रोटी आहे आणि ही नॉर्मल काळी रोटी. पापड आहे, पापड, सॅलेड आणि चहा. ओके, आता आम्ही मस्त मस्त खातो. तुम्ही पण खा. जेवण वगैरे सर्व झालंय. इथे एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. तिथे सगळे म्हणजे गुजराती भजन वगैरे गात होते. नंतर आम्ही थोड्या वेळात गरबा वगैरे खेळलो सर्वजण. आणि मग आता आम्ही आलोय घरी झोपायला. आता थोडा वेळातच टाइमपास करू, गेम्स वगैरे खेळू, मग झोपू. सकाळी लवकर उठून आम्हाला जायचंय धोलावीराला. सो आज लवकर उठून झोपलं पाहिजे. त्याआधी आम्हाला सनराईज पण बघायचं आहे रण ऑफ कच्छचं. सो जेवढा लवकर पॉसिबल आहे तेवढा लवकर झोपू आणि सकाळी उठून जाऊ. आम्ही निकिताच्या व्हिडिओमध्ये ब्रेक इन केलेलं आहे आणि आम्ही आत्ताचे टेम्पररी होस्ट आहोत. निकिताला जरा रेस्ट देतोय आम्ही. तिच्या व्ह्युअर्सचा नंबर वाढण्यासाठी काही अजून चेहरे आम्ही समोर घेऊन येतोय. प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब. एवढंच नाही करायचं होतं. काय करायचं होतं सांग आम्हाला. आम्ही गेम खेळायचा. चला छपाक छपाक करू. चला ट्राय तर करू, प्रॅक्टिस करू. इथे प्रॅक्टिस करूया, तिथे ये. गेम खेळायचं. चला चल प्रॅक्टिस स्टार्ट. मी काय करू? एक मछली. कसं करायचंय पण? अरे तुमको क्या आता है. हा तू दाखव. चल शाण्या बोल ना बाबू. असं आहे ते काय बाबा. माहिती असं करायला एक लागलं मछली तर मग पाणी में गई. छपाक. हा, दो तू मछली, एक दो मछली. मछली पानी.
रिपीट ह्यांचं नक्की गेम काय आहे तोच लोकांना माहित नाही. गेमचे रूल्स काय असंच आहे, बरोबर आहे. कसं होणार या लोकांचं. यार आपला आहे आता समजा जे- यार. किती अज्ञानी लोक आहेत बघा. ग्रुप बघ ना, एक मिनिट अरे इतकं ते काय बघा अजून सुरूच आहे, अजून सुरू.